Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. Hallelujah. 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 Praise the Lord. 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 पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. 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 प्रभूची स्तुती आराधना करण्यासाठी जमलेल्या आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपल्या प्रत्येकाला निवडून परमेश्वराने त्याच्या चरणी आणलेला आहे. हालेलुया. 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 आणि आज आपण संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने त्या प्रभू राजाला आराधना आणि स्तुती देणार आहोत. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. गॉड इज गुड All the time. ऑल द टाइम. God is good. पण स्तुती आराधनेला सुरुवात करण्या अगोदर आपण पश्चाताप करणार आहोत आपल्या पापांसाठी. आपण प्रत्येक जण पात्र बनावे येशूची स्तुती करण्यासाठी. त्याबद्दल आपण ह्या क्षणाला आपली पाप पदरी घेऊया आणि आपले मन शांत करून आपण आठवण करूया आपल्या प्रत्येक पापांची आणि त्या प्रभू राजाला सांगूया की प्रभू मी पाप केलेला आहे, मला क्षमा कर. कारण बेनसिरा यांचे बोध वचने यात लिहिलेलं आहे. अध्याय 17 मध्ये ओवी 25. पाप सोडून प्रभूकडे परत या, त्याच्या सानिध्यात प्रार्थना करा म्हणजे तुमचे अपराध कमी होतील. आपल्याला प्रभू आवाहन करत आहे की आपले पाप सोडा आणि माझ्याकडे परत या. तर ह्या क्षणाला आपले सर्व पाप आपण सोडूया, त्याची क्षमा मागूया. कारण आपल्या पापांचे शुद्धीकरण करण्यासाठी देव आहे. या मंदिरामध्ये तो उपस्थित आहे आपल्या सगळ्यांना शुद्ध करण्यासाठी. आपले हात जोडून अगदी नम्र होऊन आपण प्रभूला सांगायचं आहे की प्रभू मला क्षमा कर. हे बापा मला क्षमा कर, मी पाप केलेला आहे, मी तुला दुखवलं आहे, मला क्षमा कर. तुझ्या समोर उभी राहण्यास मी पात्र नाही देवा, तू मला पात्र बनव. Forgive us, Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपला देव परमेश्वर प्रेमळ व दयाळू आहे आणि आपण ह्या क्षणाला विश्वास ठेवूया की आपल्या प्रत्येक पापाची त्याने क्षमा केलेली आहे. हालेलुया. 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 जोरात बोला. थँक यू जीसस. Thank you, Jesus. थँक यू जीसस. Thank you, Jesus. वी प्रेज यू जीसस. We praise you, Jesus. वी लव यू जीसस. We love you, Jesus. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. God is good All the time. all the time. God is good. All God's people say Amen. 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 एक इतिहास अध्याय 16 मध्ये लिहिलेला आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. त्याला त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित होवो. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांवर भरवसा ठेवा, त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah.
होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सगळे लोक इथे जमलेलो आहोत कारण आपण परमेश्वराच्या दर्शनासाठी आतुर आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. या वचनात लिहिलेलं आहे की प्रभूच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा. हालेलुया, 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 हालेलुया. आपण आज सर्वजण प्रभूचा अभिमान बाळगतो. हालेलुया, हालेलुया. जोरात येशूचं नाव घ्या. येशू, 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 येशू. येशू तू माझा देव आहेस. येशू तू माझा देव आहे. येशू मला तुझा अभिमान आहे. येशू मला तुझा अभिमान आहे. हालेलुया, 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 हालेलुया. या क्षणाला नाचत गात आपण प्रभूला धन्यवाद देणार आहोत, त्याची स्तुती करणार आहोत. Thank you, Lord जोरदार Jesus. टाळ्या द्या प्रभू परमेश्वराला. धन्यवाद प्रभू येशू तुला. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. Praise you, Glory and Jesus. honor, Glory Shike and Tere honor. Tere. Hallelujah, Hosanna you, Jesus, Lord Lord. Jesus. Praise you, Glory Jesus. to Lord Jesus. Hosanna. Praise you. Hallelujah, Thank you, hallelujah. thank you, Lord. Praise the Lord. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। पाप मेरा मिट गया, रोग चला हो गया यीशु के लहू से। यीशु मेरा जीवन मुक्ति हो गया जीवन पवित्र आत्मा से। पाप मेरा मिट गया, रोग चला हो गया यीशु के लहू से। यीशु मेरा जीवन मुक्ति हो गया जीवन पवित्र आत्मा से। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। शक्ति देता यीशु, जीवन देता यीशु, सदा विजय देता है। आओ हम मिलकर होसाना गाकर सबको बताएंगे। शक्ति देता यीशु, जीवन देता यीशु, सदा विजय देता है। आओ हम मिलकर होसाना गाकर सबको बताएंगे। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। प्रभु यीशु मसीह में सदा। प्रभु यीशु
Hallelujah. 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. God is good all the time. all the time. God is good. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 खरोखर प्रभू परमेश्वर आपल्याला आनंद देणारा देव आहे. या क्षणाला तो आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि त्याची स्तुती आराधना करण्यासाठी तो आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देत आहे. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. स्तोत्र संहिता अध्याय 100 मध्ये लिहिलेला आहे. ओहो अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराची जय जयकार करा. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा त्याच्या कुरणातील कळप आहो. आमेन. 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 त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. 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 कारण परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. Hallelujah. कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यान पिढ्या टिकते. आमेन. 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 हालेलुया. Hallelujah. खरोखर माझ्या प्रिय बंधुगणी भगिनींनो, आपला देव थोर देव आहे, महान देव आहे, प्रेमळ देव आहे आणि या क्षणाला त्याची स्तुती आराधना आपण करावी म्हणून त्याची इच्छा आहे. तर कुठलीच लाज न बाळगता अगदी हसत नाचत गात आपण त्याला स्तुती आराधना देणार आहोत. त्याला वंदन करणार आहोत आपण. तर आपले हात उंचावूया आणि जोरदार टाळ्या त्या प्रभू परमेश्वराला देऊ. हालेलुया. 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 हालेलुया बोलून आपण परमेश्वराला स्तुती देऊ. हालेलुया. सारी सृष्टी
महान परमेश्वर राजन सर्व प्रभु का आदि के उत्सव को धन्यवाद देते प्रभु यीशु तो महान परमेश्वर से राजन सर्व है थैंक यू लॉर्ड जीसस ग्लोरी 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 अंदर शिके दे मेरे ग्लोरी अंदर शिके दे मेरे थैंक यू लॉर्ड जीसस हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड All the time. गॉड इज गुड all the time. आपला प्रभू परमेश्वर या क्षणाला इथे उपस्थित राहून तो आपल्याला त्याचा आनंद देत आहेत. हालेलुया हालेलुया हालेलुया. आता आपण प्रभू परमेश्वर आपला पवित्र आत्मा ह्याला आपल्यामध्ये आमंत्रण करणार आहोत. येशू भाकरीच्या रूपामध्ये आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहे. आपण त्याला वंदन करणार आहोत. आपण त्याच्या चरणी नम्र होणार आहोत. यशया अध्याय 39 मध्ये लिहिलेला आहे, तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. Yes, Lord. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्य करतो. Yes, Lord Jesus. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरीतो. आपण प्रभूला नम्र होऊन वंदन करूया. आपल्याला शक्ती देणारा, आपल्याला धीर देणारा परमेश्वर भाकरीच्या रूपात आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याच्या पुढे आपण आपले हात उघडून आपले कष्ट, आपले दुःख सगळं काही त्याला समर्पण करूया. येशू वचनात म्हणत आहे की तू भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. पुढे वचनात लिहिलेलं आहे, पहा जे तुझवर शुद्ध झाले ते लज्जित व फजित होतील. तुझशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील, कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करतो. आपला सहाय्यकर्ता देव इथे उपस्थित आहे. आपण आपले हात उघडून त्याला विनवूया की परमेश्वरा, तुझं सहाय्य आमच्या कुटुंबावर येऊ दे. तुझी शक्ती तू आम्हाला दे. तू आमच्या बरोबर असताना आम्हाला कसलीही भीती नाही. आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. तू आमच्यावर ये पवित्र आत्म्या. तुझ्या शक्तीने तू आम्हाला भर. आमच्या जीवनात तू आम्हाला सावर. तुझा आधार आम्हाला हवा आहे पवित्र आत्म्या. पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये आपले मुख उघडून आपण परमेश्वराला, प्रभू पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये आमंत्रण देतो. कम होली स्पिरिट या पाठी सिखिरा पारा शराबारी फिराना. कम होली स्पिरिट लॉर्ड. शक्ति लेकर मेरे जीवन में आओ पावन आत्मा. मेरे जीवन में मेरी शक्ति लेकर मेरे जीवन में पवित्र आत्म्याला सांगा की पवित्र आत्मा तू ये माझ्या जीवनामध्ये. कळकळून त्याच्याकडे विनंती करा. तू ही मेरी मुक्ति, तू ही मेरी शक्ति, तू ही मेरी मुक्ति, तू ही मेरी
शक्ति लेकर मेरे जीवन मेरा, तेरी शक्ति लेकर मेरे जीवन मेरा। हे पवित्र आत्मा, तुझे स्वागत तुला दे। ओरियन रबाशिकते मेरे शियरंदर, ओरियन रबाशिकते रे शियरे बेसरबाशिकते रे, ओरियन रबासनंदर रबाशिकते रे। Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Orion Rabashikete. Thank you, Jesus. पवित्र आत्मा आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्याला धन्यवाद देऊया, त्याला थँक्यू सांगूया, कारण तो त्याची शक्ती, त्याची मुक्ती आपल्याला देत आहे. धन्यवाद पवित्र आत्मा, तू थोर आहेस, तू प्रतापशाली आहेस. आपला महान परमेश्वर या क्षणाला आपल्या प्रत्येकांना स्पर्श करतो आणि तो आपले तारण करत आहे. एक इतिहास मध्ये लिहिलेला आहे, परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, तेज व प्रताप ही त्याच पुढे आहेत, सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत. ओहो राष्ट्रकुलांनो, परमेश्वराचे गौरव करा, परमेश्वराची नामाची थोरवी गा, अर्पण घेऊन त्याच्या समोर या, पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. ही वेळ आहे परमेश्वराला आराधना देण्याची. आपला थोर व प्रतापशाली देव ह्या क्षणाला आपल्या समोर उभी आहे, आपल्या मध्ये उपस्थित आहे. आपल्या प्रत्येकांच्या जीवनाला तो स्पर्श करत आहे, आपल्याला तो तारण देत आहे, आपल्याला तो बरं करत आहे, आपले प्रॉब्लेम या क्षणाला सॉल्व्ह करत आहे. आपले हात उंचावून त्या परमेश्वराला आपण उंचावूया, आपल्या आराधनाने त्याला उंचावूया. परमेश्वराला सांगूया, तू थोर राज आहे, तू प्रतापशाली राज आहे. स्वर्गातील सर्व दूतांसह आम्ही तुला आराधना देत आहोत. संपूर्ण मनाने आपण त्याला आराधूया. होसाना जीसस, वी वर्शिप यू लॉर्ड, वी लिफ्ट योर नेम ऑन हाय लॉर्ड. रापारिथियारा शखरा बारारा रोतियारा नमस्काया बारारियारा ओलिदियारा शराथिया शखरा बारारा. वी वर्शिप यू लॉर्ड. तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. प्यारे है तुझसे, प्यारे है तुझसे, प्यारे है यीशु. प्यारे है तुझसे, प्यारे है तुझसे, प्यारे है यीशु.
मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है यीशु। प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है यीशु। हाले हालेलुया, 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 हाले हालेलुया, हालेलुया, आपण आपल्या जागेवर बसायचं आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया, हालेलुया. सण झाला का? परमेश्वराने आपल्याला वेगवेगळी कारणं दिलेली आहेत त्याचा सण साजरा करण्यासाठी. परंतु हा सण प्रभूशिवाय आपण साजरा करू शकत नाही. बिकॉज ही इज द रिझन फॉर ऑल द सेलिब्रेशन्स. कारण आपल्या उत्सवाचं कारण हा प्रभू आहे. कारण त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे आणि म्हणूनच आम्ही सगळी त्याची आनंदी प्रजा, त्याचा आनंद साजरा करण्यासाठी देवळात येतो, त्याचा आत्मा स्वीकारण्यासाठी देवळात येतो. आणि आमचा आदर्श हा प्रभू येशू ख्रिस्त आहे जो आमच्या समोर आहे. आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी, त्याला खुश करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत. आणि म्हणूनच आपण देवाचा शब्द ऐकूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. नंतर ते कफरहुमानात गेले आणि लगेच त्यांचे शब्बात दिवशी सभासनात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवत होता. त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलीच एक मनुष्य होता. तो ओरडून म्हणाला, हे येशू नाझरेत करा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करण्यासाठी आलास काय? तू कोण आहे हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच. येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच राहा व यातून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकास विचारू लागले, हे आहे तरी काय? काही अधिकारयुक्त नवीन शिकवण हा शुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात. ही त्याची कीर्ती लगेच गालिलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे शुभ वर्तमान काल तुम्ही ऐकलं असेल. जे जे देवळात आलेले आहेत त्यांनी हे शुभ वर्तमान ऐकलेलं आहे.
आणि पुन्हा आपण हा शुभ वर्तमानाचा दाखला नव्याने ऐकत आहोत. याच्यामध्ये नक्की काय दडलेलं आहे की प्रभू परमेश्वर आपल्याला काहीतरी नवीन विचार देत आहे. जर हे जग पाहिलं तर या जगामध्ये फार मोठा विरोधाभास आहे. कारण जगामध्ये चांगलं आहे आणि जगामध्ये वाईट आहे. आणि हे उघड्या डोळ्याने आपण पाहत आहोत की चांगली संस्कार संस्कृती आपण जपण्याचा प्रयत्न करतो, पण दुसरीकडे मूल्याचा ऱ्हास होणारी विकृती दिसती आपल्या समाजात दिसत असते. प्रेम करण्यासाठी परमेश्वर आणि चर्च आपल्याला प्रोत्साहन करते, पण दुसऱ्या बाजूला आपल्याला द्वेष करणारी माणसं देखील दिसत आहेत. परमेश्वर एका बाजूला आपल्याला जीवन देत आहे, दुसऱ्या बाजूला मृत्यू आपल्या दाराशी आपला दरवाजा ठोठावत असताना आपल्याला दिसत आहे. हे सगळे आपण पाहतो की परमेश्वराने विपुलता आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे, पण उपासमार देखील आपल्या आजूबाजूला आपण पाहत आहोत. म्हणजे केवढा मोठा विरोधाभास आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसतो. कारण चांगल्या गोष्टी आहेत आणि वाईट देखील आहे. त्याचप्रमाणे शुद्ध आत्मा आहे आणि अशुद्ध आत्मा आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की तुम्ही त्या पवित्र आत्म्याची आराधना करा, त्या पवित्र आत्म्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. कारण आपल्या जीवनाचा ताबा त्या पवित्र आत्म्याकडे असला पाहिजे. जेव्हा पवित्र आत्मा संपूर्णपणे आपल्या जीवनामध्ये संचारित होतो तेव्हा त्याचं कार्य आपल्या जीवनातून घडत असते. म्हणून आपल्या सगळ्यांना पवित्र आत्म्याची अंघोळ झाली पाहिजे, त्याचा वर्षाव झाला पाहिजे. आज संध्याकाळी शुभ वर्तमान वाचत असताना एक व्यक्ती आली, 80 वर्षाची व्यक्ती, परंतु अजूनही धडधाकट निरोगी स्वस्थ असलेली व्यक्ती माझ्याकडे आली. आणि खूप महिन्यानंतर आम्ही भेटत होतो, कारण त्यांच्या बहिणीकडे मी निरोप दिलेला होता की बाबा दिसत नाहीत, आहेत कुठे, आहेत ना बरा, की लॉकडाऊन मध्ये गायब झालेत. ते थोडे हसायला लागले आणि बाबा आले आणि भेटले. तर त्यांनी असं सहज बोलता बोलता त्यांनी सांगितलं की फादर, मी जो निरोगी दिसतो ना त्याला काहीतरी कारण आहेत. पहिल्या प्रथम की मी समाधानी आहे, आय एम सॅटिस्फाईड, समाधानी आहे. 80 वर्षाचा आहे पण मी समाधानी आहे, कुठल्याही गोष्टीची कुरकुर नाही. मी समाधानी आहे म्हणून मी आनंदी आहे. बघा बाबांनी काय सांगितलं की मी समाधानी आहे म्हणून मी आनंदी आहे, आणि मी आनंदी आहे म्हणून मी निरोगी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण हा प्रश्न आपल्या जीवनाला स्वतःला विचारला पाहिजे. पहिल्या प्रथम मी समाधानी आहे का, की प्रत्येक गोष्टीमध्ये कुरकुर, चिंता, काळजी या सगळ्या गोष्टीची धगधग माझ्या जीवनामध्ये चालू आहे. माणसाने कसं समाधानी असलं पाहिजे. जो माणूस समाधानी असतो, तृप्त असतो, त्याच्या ठाई परमेश्वराचा आनंदाचा आत्मा वास करत असतो. हालेलुया, हालेलुया. मग त्याला आरोग्य जर मिळतं ना ते परमेश्वराकडून मिळत असते. म्हणून त्याने सांगितलं पुढे की फादर मी समाधानी आहे, आनंदाने आहे, निरोगी आहे. कारण याला 2 गोष्टी आहेत. पहिल्या प्रथम नो एक्सपेक्टेशन, कोणाकडून काहीच अपेक्षा करत नाही. आणि नो हार्ट फिलिंग्स किंवा हर्ट फिलिंग्स, म्हणजेच कोणाबद्दल जे काही जखमा आहेत ते संपूर्णपणे विसरलेलो आहे, त्याला मुळीच जागा देत नाही. आणि म्हणून आय फील गुड अँड आय फील रिच, म्हणून मी अनुभव घेतो जणू काही मी एक श्रीमंत माणूस आहे आणि एक चांगला माणूस असल्याचा अनुभव घेत आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना मला वाटते की मी माझ्या जीवनामध्ये काही हरवले नाही, फक्त परमेश्वराची कृपा मिळवलेली आहे. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक व्यक्तीचं एक तत्व असते आणि त्या तत्वापासून आपल्याला जगायचं आहे. आणि हे तत्व निर्माण करण्याची स्फूर्ती आणि प्रेरणा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त देतो. म्हणून त्याच्या ठाई आपण समाधानी आहोत का, त्याच्या ठाई आपण आनंदी आहोत का, आणि त्याच्या ठाई आपण निरोगी आहोत का, हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला आनंद जीवन जगायचं असेल तर मला लोकांकडून अपेक्षा आहेत
की प्रभूला माझ्याकडून अपेक्षा आहे हा प्रश्न विचारला पाहिजे. त्याचप्रमाणे मला अजूनही दुसऱ्यांबद्दल राग आहे, रोष आहे, अजूनही मी या सगळ्या गोष्टीची चिंता करतो की माझं कुठे चुकलेलं आहे, त्याच्यावर मी मनन चिंतन करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता आपण प्रभूकडे वळूया. प्रभू आपल्याला काय सांगत आहे आजच्या शुभ वर्तमानामध्ये. पहिला प्रथम, वी हॅव व्हेरी इझी ऍक्सेस टू गॉड. हालेलुया, हालेलुया. ऍक्सेस म्हणजे माध्यम. परमेश्वराकडे जाण्याचं माध्यम कोण आहे? परमेश्वराकडे जाण्याचा माध्यम कोण आहे? येशू आहे. सो ही इज इझी टू ऍक्सेस. आपल्या जवळ तो आहे, ऑल टाइम अवेलेबल. आपल्यासाठी तो सदा सर्वदा आहे, सातत्याने आपल्यासाठी उपलब्ध आहे. ऑल टाइम कंपॅशनेट. आपल्यासाठी तो करुणेचा सागर आहे. त्याने त्याचे दरवाजे सताड आपल्यासाठी उघडे करून ठेवलेले आहेत. आणि म्हणून ऑल टाइम फॉरगिव्हिंग, आपल्याला क्षमा करण्यासाठी तो थांबलेला आहे. हा विश्वास असला पाहिजे. जर ही आपली खरी श्रद्धा असेल तर पवित्र आत्म्याचं कार्य आपल्या जीवनामध्ये दिसून येईल. हा जर विश्वास असेल तर प्रभू आपला तारणार आहे, तो माझा मसीह आहे, हे आपण प्रकट करू शकतो. असं हे शुभ वर्तमान वाचलं, याच्यामध्ये 3 पिक्चर आपल्या समोर येतात. पहिलं पिक्चर काय तर सभास्थानात आपण जसे जमलेलो आहोत तसं सभास्थान म्हणजे कॉंग्रिगेशन, हे सगळे जमलेले आहेत प्रभूची स्तुती करण्यासाठी, देवाची स्तुती करण्यासाठी. आणि तो दिवस होता शब्बाताचा दिवस, म्हणजे पवित्र दिवस, परमेश्वराचा दिवस. त्या दिवशी कुठलेही काम करायचं नाही, परमेश्वराची स्तुती करायची. आणि अशा परिस्थितीमध्ये अशुद्ध आत्मा झडलेला माणूस तिकडे दिसतो. म्हणजेच पहिलं पिक्चर असं आहे, चित्र असं आहे की त्या सभास्थानामध्ये हा अशुद्ध आत्मा होता. आता प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की नानबाडचं एवढं मोठं चर्च, पवित्र चर्च आहे, इकडे स्तुती आराधना होते, येथे प्रभू येशू ख्रिस्ताचं एक्सपोजिशन होते, पवित्र आत्म्याला आपण बोलवतो. डू वी हॅव अ इव्हल स्पिरिट हिअर? अशुद्ध आत्मा इकडे आहे का? मग तो आहे, तो किती दिवसापासून आहे? आज आहे, काल होता, गेल्या महिन्यात होता, अनेक महिन्यापासून आहे, अनेक वर्षापासून आहे. कोण आहे? कारण या व्यक्तीबद्दल अजूनही सांगितलं नाही की तो कधीपासून त्या सभास्थानात होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने हे दरवाजे सगळ्यांसाठी उघडलेले आहेत. तो अशुद्ध आत्मा होता तिकडे, म्हणून आपण स्वतःला विचारलं पाहिजे. आणि त्याला गरज होती आध्यात्मिकतेची, त्याला परिवर्तनाची गरज होती, त्याला येशूची गरज होती. म्हणून आज आपल्याला संधी आहे की परमेश्वराची वाणी ऐकली पाहिजे, त्याचा शब्द अंतकरणात घेतला पाहिजे आणि आपलं अंतकरण स्वच्छ केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. अजून किती काळ, अजून किती महिने, अजून किती ऋतू आपण त्या चिखलातच राहणार की मी प्रभूकडे येणार आहे. हालेलुया, हालेलुया. हा प्रश्न आपण स्वतःला विचारलं पाहिजे, कारण हे आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण आहे. आपल्या सगळ्यांना शुद्ध व्हायचं आहे, अधिकाधिक शुद्ध व्हायचं आहे, अधिकाधिक तृप्त व्हायचा होता आहे. आणि म्हणूनच तो अशुद्ध आत्मा तिकडे होता. आणि आपलं जीवन आपण पडताळून पाहिले पाहिजे. किती महिन्यापासून आपण परमेश्वराकडे येतो आणि कशा प्रकारे आपण जीवनाचं प्रकटीकरण करत असतो. त्या अशुद्ध आत्म्याने प्रभूला ओळखलं आणि त्याने सांगितलं की तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आलेला आहे. तू परात्पर परमेश्वराचा पुत्र आहेस. देवाचा शब्द सांगतो 1 योहान अध्याय 5 मध्ये की परमेश्वर आपल्या सगळ्यांचा उद्धारक आहे. तो आपल्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी नाही, तर सैतानाचा नाश करण्यासाठी तो आलेला आहे. आणि म्हणून ऍक्ट्स ऑफ द अपॉस्टल, प्रेषितांची कृत्ये अध्याय आठवत नाही मला, प्रेषितांच्या कृत्ये अध्याय 7 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वर आपल्या सगळ्यांचा उद्धारक आहे. पण आपण पवित्र आत्म्याचा विरोध केलेला आहे.
आपण आपल्या मानात ताट केलेले आहेत, आपल्या हृदयाची आणि कानाची अजून सुनता केलेली नाही. देवाचा शब्द घेणार कसा? म्हणूनच देवाचा शब्द घेण्यासाठी प्रभू आपल्याला बोलवतो आणि त्याद्वारे आपली स्वच्छता करत असतो. या अशुद्ध आत्म्याचं स्वच्छता झाली कारण प्रभू तेथे होता. प्रभू तेथे होता म्हणून त्या इव्हल स्पिरिट अशुद्ध आत्म्याने कन्फ्रंट केलं, सांगितलं की तू परमेश्वराचा पुत्र आहे, तू आमच्यामध्ये का पडतोस? अनेक वेळेला आपल्या मनात प्रश्न निर्माण होतील जेव्हा अनेक लोक समेटासाठी इकडे येतात. नाव काय? समेट. आणि फादर जेव्हा पडतात, तुम्ही आमच्यात कशाला पडता? आमच्या संपत्तीमध्ये कशाला पडता? आमच्या अधिकारामध्ये कशाला पडता? आले आहेत समेट करण्यासाठी. समेट होणार कसा? जर प्रभू तुमच्यामध्ये येत असेल आणि समेट करत असेल तेव्हा आपण आपली अशुद्धता ही दूर केली पाहिजे आणि परमेश्वराला तेथे स्थान दिले पाहिजे. तेथे आपल्या जीवनाचं समेट होऊ शकते, तेथे आपल्या जीवनाचं परिवर्तन होऊ शकते. म्हणून परमेश्वर हा मसिया आहे हे त्या सैतानाने आणि त्या अशुद्ध आत्म्याने मान्य केलं. प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, त्या अशुद्ध आत्म्याने प्रकट केलं. आपण अनेक वर्षापासून देवाचा गौरव करत आहोत, अनेक वर्षापासून देवळात आलेला आहोत. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा तारणारा आहे हे 100% आपल्याला सांगता आलं पाहिजे. 101% वी शुड से जीसस इज माय मसाया. येशू माझा तारणारा आहे आणि म्हणूनच त्याच्या ठाई माझा आत्मा उल्हासतो हे आनंदाने आपल्याला प्रकट करता आलं पाहिजे. आता प्रभू परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलेला आहे जेणेकरून तो सैतानाचा नाश करेल आणि आपली प्रजेला तो आपल्या कळपामध्ये घेईल. म्हणून परमेश्वर आपल्यावर अन्याय करत नाही किंवा परमेश्वर आपल्यापासून दूर जात नाही. आपण सगळेजण त्याची लेकरे आहोत कारण आपण त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनलेला आहोत. म्हणून परमेश्वराचा जो आत्मा आहे त्याने आपल्या जीवनात वास करावा ही परमेश्वराची इच्छा. परंतु जेव्हा हे जीवन जगतो तेव्हा जगाच्या या अशुद्ध आत्म्यामध्ये आपण होरपळून निघतो आणि जणू काही आपण बंदिस्त असतो. तर अशा वेळेस परमेश्वर हा पापाचा नाश करतो पण पापी जनांचा उद्धार करतो. हालेलुया, हालेलुया. संत पौलाचं काय झालं? संत पौलाने कट रचलेला होता. संत पौलाने ठरवलेलं होतं की या लोकांना मी धडा शिकवणार आहे. त्याने संत स्टेफानचा वध केलेला होता. अशा परिस्थितीमध्ये त्याचे विचार विकृत बुद्धी घेऊन तो जात होता तेव्हा परमेश्वराचा त्याला स्पर्श झाला. शौला शौला तू माझा छळ का करतोस? म्हणजे परमेश्वराला माहित होतं की याच्या जीवनामध्ये आता परिवर्तन करण्याची वेळ आलेलीच आहे. परंतु शौलाने जो कट ठरवलेला होता त्या पद्धतीने तो वागण्यासाठी पुढे जात असताना देवाचा स्पर्श झाला आणि शौलाचा पौल झाला. आणि काल आपण त्याचा सण साजरा केला. म्हणजेच पापी व्यक्तीला परमेश्वर स्पर्श करतो त्याचा शब्द घेण्यासाठी आपण आपले कान उघडे ठेवले पाहिजेत, आपलं अंतकरण हे उघडं ठेवलं पाहिजे. पण परमेश्वराने त्याच्याद्वारे अनंत असं कार्य घडवून आणलं जे आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श आहे. पौल हा सुवार्तिक बनला, वेगवेगळ्या ठिकाणी त्याने प्रवास केला आणि देवाचा शब्द सांगितला. आपल्याला हा शब्द आपल्या घरात तरी वाढवता येईल का? आपल्या मुलांबाळामध्ये तरी वाढता येईल का? की अजूनही आपल्याला लाज वाटते देवाचा शब्द वाचण्यासाठी, घरी एकत्र येण्यासाठी आपल्याला अजूनही लाज वाटते की हे फक्त स्त्रियांचं काम, त्यांनी एकत्र यायचं, पुरुषांनी यायचं नाही. काही पुरुष हे महत्वाची भूमिका बजावतात घरामध्ये, संपूर्ण कुटुंब एकत्र आणतात, देवाची प्रार्थना करतात, देवाचा शब्द हा जागृत ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. परंतु पुढे मी काय सांगतो हे फार महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं सामर्थ्य तिकडे प्रकट केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा अधिकार तेथे प्रकट केला आणि त्या अशुद्ध आत्म्याला सांगितलं गप्प रहा. प्रभू येशूने सांगितलं की तू त्याच्यातून निघ. म्हणजे पहिल्या प्रथम प्रभू येशूने त्याचा अधिकार होता, त्याचं सामर्थ्य होतं ते प्रकट केलं.
पण दुसरी गोष्ट जी होती ती महत्वाची होती. त्याला सांगितलं तू गप्प राहा. तो अशुद्ध आत्मा देवाची स्तुती करत होता आणि त्याला सांगितलं की तू गप्प राहा. कारण त्या अशुद्ध आत्म्याने सांगितलेलं होतं की तू देवाचा पुत्र आहे, ते आम्हाला माहित आहे. अशी साक्ष हा अशुद्ध आत्मा देत होता. परंतु येशूने सांगितलं उगा रहा, गप्प रहा, कारण तुझ्या स्तुती आराधनेची मला गरज नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की परमेश्वराची स्तुती केवळ मुखाने होत नाही, तर अंतःकरण तिकडे फार महत्वाचं आहे. अशुद्ध आत्मा बोलतोय तो मनातून, पण अंतःकरणातून नाही. कारण त्याचं अंतःकरण हे परमेश्वरापासून फार दूर गेलेलं आहे आणि त्याला परमेश्वराकडे यायचं नाही. आणि आपल्या भारत देशामध्ये आपण सहज बोलतो मुंह में राम आणि बगल में छुरी. आपण देवाची स्तुती आराधना भरपूर करू, देवाचा शब्द आपण भरपूर वाचू, पण आपलं अंतःकरण हे देवाजवळ आहे का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. अशुद्ध आत्मा काय करतो आणि पवित्र आत्मा काय करतो हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. आपल्या घरामध्ये आपण पवित्र आत्मा आहे का तपासून पाहिलं पाहिजे. जागा जागेवरून फाटाफूट झालेली आहे पाहिलं पाहिजे. आपल्या नातेसंबंधामध्ये आपण तार केलेले आहेत तपासून पाहिलं पाहिजे. आपलं जीवन हे जगत असताना कशा पद्धतीने जगतो, आपले व्यवहार आणि वृत्ती कशी आहे तपासून पाहिलं पाहिजे. ते बाबा बोलत असताना त्यांनी सांगितलं की फादर मला एका गोष्टीचा राग येतो. कधी कधी आपली माणसं आहेत ना, बिझनेस चालू असताना मला सहज सांगतात जिथे 100 आहेत तिथे 120 रुपये लिही, 100 आहे तिकडे 150 रुपये लिही, म्हणजे 20 रुपये 50 रुपये यांची मलई खिशामध्ये गेली. हेच संस्कार आणि पवित्र आत्मा आपण घेऊन फिरतो का? जर पवित्र आत्मा आहे तो आपण दाखवला पाहिजे, तो प्रकट केलं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की या व्यक्तीकडे, या कुटुंबाकडे पवित्र आत्मा आहे, अशुद्धतेचा आत्मा नाही. म्हणून ही आपल्या प्रत्येकांसाठी एक परीक्षा आहे. तुम्हाला वाईट वाटेल, परंतु हीच खरी परीक्षा आहे की अशुद्ध आत्मा आपल्या जीवनाद्वारे प्रकट होतो. ते सांगायची गरज नाही, लोक बघतात यांचं काय चाललेलं आहे, सहज कळते कुठे पवित्र आत्मा आहे, कुठे अशुद्ध आत्मा आहे, कुठे फ्रॉड चाललेला आहे, सहज समजते आपल्याला. म्हणून पवित्र आत्मा हा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन प्रकट करण्यासाठी सांगत आहे आणि ती आपल्यासाठी फार मोठी देणगी प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. आणि पुढे ज्या लोकांनी पाहिलं त्यांना ते नवल वाटलं, आश्चर्य वाटलं. ते त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये बोलू लागले, कुजबूज करू लागले आणि त्यांनी ही सुवार्ता घेऊन ते घरी गेले, वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि येशूची त्यांनी कीर्ती आणि महिमा केली. आज परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये काय नवल केलेला आहे याचा आपण विचार केला पाहिजे. आणि हे आश्चर्य जे आहे ते आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आणलं पाहिजे की प्रभू माझ्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे विविध असे चमत्कार करतो, आश्चर्य करतो, नवल करतो. परंतु ह्या प्रत्येक आश्चर्याबद्दल मला परमेश्वराची स्तुती आणि आराधना केली पाहिजे आणि त्याचबरोबर हे नवल हे मला सांगता आलं पाहिजे. परमेश्वराचं कार्य करणे हे आपल्यासाठी फार मोठी संधी पवित्र आत्म्यामध्ये लाभलेली आहे. म्हणून जेव्हा पवित्र आत्म्याचा स्वीकार करतो तेव्हा पवित्र आत्म्याचं कार्य देखील केलं पाहिजे. पवित्र आत्म्याचं दान घेतो तेव्हा पवित्र आत्म्याचं फळ देखील दाखवलं पाहिजे. म्हणून पवित्र आत्मा ज्याच्याकडे आहे तो प्रसन्न चित्त म्हणजे आनंदी दिसतो. ज्याच्याकडे पवित्र आत्मा आहे तो विश्वासामध्ये भरलेला आहे. जो पवित्र आत्मा आहे तो अशुद्धतेला धारा देत नाही. तरी देखील आपण कमजोर आहोत. हालेलुया, हालेलुया. आपली कमजोरता आपण व्यक्त केली पाहिजे. प्रभू मी चुकतो, मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे साक्रामेंट देखील उपलब्ध आहे की त्याच्याजवळ येऊ शकतो आणि सांगू शकतो की प्रभू मी चुकलेलो आहे, मला क्षमा कर. ज्या पद्धतीने उद्धापुत्राचं परिवर्तन झालं, व्यभिचारी स्त्रीचं परिवर्तन झालं, जो क्रुसावर टांगलेला चोर होता त्याने प्रभूकडे क्षमा मागितली, सांगितलं की प्रभू माझी आठवण कर. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवस आपण प्रभूला सांगितलं पाहिजे की प्रभू मी पापी आहे, माझ्यामध्ये अशुद्ध आत्मा असेल तर तुझ्या पवित्र आत्म्याला माझ्यामध्ये जागृत कर आणि मला
तुझी कृपा आणि शक्ती दे. परमेश्वराचा गौरव करूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया, कारण त्यांनी आपल्याला निवडलेलं आहे शुद्धतेचं जीवन जगण्यासाठी, पावित्र्याचं जीवन जगण्यासाठी. आपण चुकतो, आपण कमी पडतो, परंतु अशा कमतरतेला दूर करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. केवळ त्याला एक संधी देऊया आणि आपल्या अंतःकरणात घेऊया, म्हणजे प्रभू आपल्या सगळ्यांचं शौलाचा पॉल करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण सर्वजण आता आराधनेमध्ये येऊया. परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श तो आपल्याला देणार आहे, आपले विचार शुद्ध करणार आहे, आपलं अंतःकरण शुद्ध करणार आहे, आपलं जीवन शुद्ध करणार आहे. आणि म्हणूनच जणू काही आपलं जीवन तो नव्याने भरणार आहे. पवित्र आत्मा आपल्या संपूर्ण जीवनाचा ताबा घेणार आहे. म्हणजे संपूर्ण आठवडाभर आपल्याला त्याचं कार्य करण्याची स्फूर्ती मिळेल, जेणेकरून आपण अशुद्धतेकडे न जाता पावित्र्याचं जीवन जगू शकू. आणि म्हणूनच त्या पवित्र आत्म्याकडे येऊया, कारण पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे, जो राजांचा राजा, जो प्रभूचा प्रभू. आपले डोळे बंद करूया, शांत होण्याचा प्रयत्न करूया. तो प्रभू आपल्या सगळ्यांच्या समीप आहे. जो आरोग्य देणारा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या या चर्च मध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो सगळ्यांना स्पर्श करतो, तो प्रभू माझ्या बाजूला आहे. ज्या प्रभूने अशुद्ध आत्मा घालून त्या व्यक्तीला बरं केलं, त्याला नवीन जीवन दिलं, त्या प्रभूला सांगूया की प्रभू माझी अशुद्धता दूर कर, माझी कमतरता दूर कर, मला कमजोर नको तर दृढ बनव, मला तुझा विश्वासाचा सेवक बनव, मला तुझ्या श्रद्धेचा सेवक बनव, मला समाधानी मन दे प्रभू, मला आनंदी मन दे प्रभू, मला तुझं आरोग्य दे प्रभू. आणि म्हणून मी तुला समर्पित करत आहोत, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता, कुठल्याही गोष्टीच्या जखमा मनामध्ये न ठेवता, सगळ्यांना क्षमा करत तुझा पवित्र आत्मा घेत आहे प्रभू. तुझा पवित्र आत्मा येऊ दे प्रभू, कारण येशूच्या रक्तामध्ये आम्हाला सामर्थ्य लाभलेलं आहे, कारण येशूच्या रक्तामध्ये आम्हाला शुद्धता मिळाली. येशू तू आमच्यासाठी रक्त वाहिलेला आहेस आणि या रक्तामध्ये तू आम्हाला नवं जीवन दिलेलं आहे. येशू तू आमच्या समोर आहे प्रभू. प्रभू आमच्या मुखानेच नव्हे तर आमच्या अंतःकरणाची देखील तू सुनता केलेली आहे प्रभू. आम्हाला नवीन अंतःकरण तू दिलेलं आहे प्रभू. म्हणून सगळ्यांचं चांगलं करण्याची बुद्धी तू आम्हाला देतोस, कोणाची वाईट करू नये, निंदा करू नये तू म्हणून तू आम्हाला शिकवतोस. कारण जेथे दोघांनी तिघ असतात तेथे तू असतो प्रभू. तुझ्या पावित्र्याचा अनुभव आम्हाला येऊ दे प्रभू. तुझ्या पवित्र रक्तामध्ये आम्हाला शुद्ध कर प्रभू. आम्ही आमचं जीवन तुझ्या ठाई समर्पित करत आहोत. आम्ही आमची लेकरे तुझ्या ठाई समर्पित करत आहोत. आम्ही आमचे सगळे तरुण तरुणी तुझ्या नावाने समर्पित करत आहोत. ये प्रभू, तुझ्या रक्तामध्ये आम्हाला शुद्ध कर प्रभू. प्रेज लॉर्ड, ग्लोरी टू गॉड, हालेलुया, ग्लोरी टू गॉड, प्रेज जीसस, ग्लोरी टू गॉड, हालेलुया, हालेलुया, प्रेज टू गॉड. येस लॉर्ड, ही वेळ तुझ्या प्रार्थनेमध्ये आम्ही घालवत आहोत. ही वेळ तुझ्या उपस्थितीत घालवत आहोत, कारण या प्रार्थनेमध्ये आम्हाला तुझं अस्तित्व दिसतं. या प्रार्थनेमध्ये आम्हाला तुझं सामर्थ्य दिसतं. या प्रार्थनेमध्ये तुझं आम्हाला दान दिसतं. प्रेज लॉर्ड. आमच्या मंडळीवर तुझा आशीर्वाद असू दे. आमच्या आई बहिणीवर आणि बंधूंवर तुझा आशीर्वाद असू दे. प्रेज लॉर्ड. सारे पापों से शुद्ध करता हमें. ग्लोरी टू गॉड. यीशु का लहू यस जीसस. सारे पापों से
शुद्ध करता हमें। प्रेज द लॉर्ड जीसस। वो उद्धार देगा, यस लॉर्ड, शांति देगा, यस लॉर्ड, अनंत जीवन भी देगा। उद्धार देगा, प्रेज लॉर्ड, शांति देगा, अनंत जीवन भी देगा। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। यीशु का लहू यस लॉर्ड, सारे पापों से शुद्ध करता हमें। प्रभू तुला धन्यवाद देतो, तुला उंचावतो प्रभू। या वेळेमध्ये तू आम्हाला शुद्ध कर प्रभू, नवीन विचार घेण्यासाठी, नवीन कृपा घेण्यासाठी तुझा स्पर्श आम्हाला होऊ दे प्रभू। तुझा पवित्र आत्मा आमच्या जीवनात वास करू दे। Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Glory to God. Hallelujah. Praise the Lord. ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार का है ये जीवन। Praise you, Jesus. Hallelujah. ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार का है ये जीवन। Praise the Lord. खरीदा है हमें यीशु ने अपने Thank you, Lord. लहू का मोल देकर। Praise you, Lord. Hallelujah. यीशु का लहू Hallelujah. Hallelujah. सारे पापों से Hallelujah. शुद्ध करता हमें। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध Praise the Lord. करता हमें। ओ, शुद्ध करता हमें। ओ, शुद्ध करता हमें। Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. We worship your name. Glory to God. तुझा आत्मा आमच्या- तुझा पवित्र आत्मा आमच्यावर. Praise the Lord. Glory to God. Glory to God. Hallelujah. 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 प्रभू तू आमच्या अंतकरणाचा ताबा घे, आमच्या मुखातच नव्हे तर आमच्या अंतकरणात देखील तू वास कर प्रभू। तुझा पवित्र आत्मा आमच्या मुखानेच नव्हे तर आमच्या जीवनाद्वारे प्रकट करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर। त्या पवित्र आत्म्याची दानं तू आम्हाला दिलेली आहेस। हे पवित्र आत्मा तुझं फळ समाजात देण्यासाठी आम्हाला तुझं धैर्य दे। आम्ही तुझ्यावर संपूर्ण भरोसा ठेवावा। प्रभू येशू ख्रिस्त माझा मसीहा आहे हे प्रकट करावं, परमपित्यावर प्रेम करावं म्हणून तू आम्हाला समर्पित कर, आम्हाला लीन कर, आम्हाला लहान कर, म्हणजे आमच्या जीवनात तू मोठा आहेस हे आम्ही प्रकट करावं। आमच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद असू दे। येथे जमलेल्या प्रत्येक बंधू भगिनीवर तुझा आशीर्वाद येऊ दे प्रभू। आम्हा प्रत्येकांना तुझा स्पर्श होऊ दे प्रभू। येशूच्या नावाने
अशुद्ध आत्म्याला आम्ही दूर करावं म्हणून तुझ्या पवित्र आत्म्यात आम्हाला जागृत कर प्रभू. येस लॉर्ड जीसस. तुझ्या प्रकाशाची संजीवनी आम्हावर दे प्रभू. येशूच्या नावात. आम्हा सगळ्यांना तुझ्या पवित्र आत्म्याचं दानामध्ये भरून काढ प्रभू. येस लॉर्ड जीसस. कारण तू आमच्यासाठी रक्त सांडलेला आहे. येस लॉर्ड. तू आमच्यासाठी हा प्याला निर्माण केलेला आहेस. हा प्याला प्यालेला आहेस प्रभू. आणि म्हणूनच आम्ही तुझी लेकरे तुझ्या सहवासात तुझ्या भाकरीचे सदस्य झालेला आहोत. होय प्रभू येशू. प्रभू तुझा आशीर्वाद या भाकरीतून आम्हाला दे, होय प्रभू येशू. जी आमच्या जीवनाची भाकर आहे. येस लॉर्ड. ज्या भाकरीसाठी आम्ही अहोरात्र कष्ट करतो, ज्या भाकरीसाठी आम्ही धडपडतो, पण आत्म्याची भाकर सुद्धा तू आम्हाला दे. होय माझ्या येशू. कारण आम्ही सर्वजण तुझी लेकरे, आम्ही सर्वजण तुझे आत्मे आहोत प्रभू. येस माय लॉर्ड जीसस. या आत्म्यांना दूर करू नकोस, पण तुझ्या जवळ ठेव प्रभू. होय प्रभू येशू. Praise you, Jesus. Glory to God. Hallelujah, hallelujah, hallelujah. Praise you, Lord Jesus. Praise you, Lord Jesus. Hallelujah, 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 hallelujah. Praise you, Jesus. Praise you, Jesus. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तेजप्रमाणे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला अमृत देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्याकडे आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. प्रिय बंधू भगिनीनो, फादर क्रिस्टोफर वाज हे नंदाखालला असिस्टंट आहेत. फादर, तुम्ही आमच्यामध्ये आले, तुमच्या येण्यामुळे आम्ही अगदी समाधानी झालो, तृप्त झालो, आणि म्हणून आम्ही आनंदी झालो, आणि तुमच्या हिलिंग प्रार्थनेमुळे आम्ही निरोगी झालो. प्रिय बंधू भगिनीनो, आपण बघितलेलं आणि अनुभवलेलं आहे, ते एक सुंदर प्रवचनकार आहेत, खूप अभ्यासू आहेत, खूप कष्ट करतात, आणि अगदी साध्या शब्दामध्ये, साध्या उदाहरणामधून हृदयातून आरपार होईल अशी सरमन्स त्यांची असतात. आज देखील त्याच प्रकारचं सुंदर प्रवचन, प्रत्येक शब्द आपण ऐकलेला आहे आणि घर घेऊन जाणार आहोत. आपण एक जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करूया आणि आभार मानूया, आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया. ते नेहमीच आपल्यामध्ये आहेत आणि आपल्यामध्ये येत राहतील. तर त्यांचे फार फार आभारी. धन्यवाद. घृणा की भावना त्याग के रहे हम शांति से. द्वेष घृणा की भावना त्याग के रहे हम शांति से. यीशु देते हैं अपनी शांति, आओ बांटे सभी को वही. यीशु देते हैं अपनी शांति, आओ बांटे सभी